सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही मराठी उद्योजकांसाठी चालवलेली एक चळवळ आहे. मराठी उद्योजकांनी व्यवस्थित आणि चांगल्या मार्गाने श्रीमंत व्हावं यासाठी इंजिनियर माधवराव भिडेंनी ही चळवळ 2000 साली चालू केली. त्यानंतर सॅटर्डे क्लबच्या इतिहासामध्ये जे सॅटर्डे क्लबचे काही फ्लॅगशिप इव्हेंट आहेत त्याचा एक इव्हेंट म्हणजे इंजिनियर्स डे. इंजिनियर विश्वेश्वरय्या यांचा 15 सप्टेंबर रोजी जन्मदिवस असतो. त्या उद्देशानं रत्नागिरी डिव्हिजनला सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टने कोकण रिजनला हा इंजिनियर डे साजरा करावा त्याच्यासाठी प्रेरणा दिली आणि हा आपण इंजिनियर डे 26 आणि 27 सप्टेंबरला वीर सावरकर सभागृहामध्ये मोठ्या संख्येनं करतोय. त्यामध्ये हजारोहून जास्ती उद्योजक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले आर्किटेक्ट इंजिनियर उपस्थित राहणार आहेत. त्याबद्दलची पुढची माहिती सॅटर्डे क्लबचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल श्री केदार सर आपल्याला सविस्तर सांगतील. धन्यवाद. मी बसून बोलू का म्हणजे तुम्हाला हे करता येईल? यस. मनपूर्वक स्वागत आहे तुमचं आणि तुम्ही आलात मोठ्या संख्येनं. इंजिनियर डे हा आपण रिजन मध्ये कोकण रिजन मध्ये राबवणार आहे आणि राम सरांनी तर तुम्हाला सगळी माहिती सांगितली. पण थोडक्यात सॅटर्डे क्लबची एव्ही बघितल्यावर तुम्हाला साधारणपणे कल्पना आली की आमचं जे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे भिडे सर त्यांनी ही 2000 साली सुरू केली आणि एकच उद्देश आहे की मराठी माणूस हा समृद्ध झाला पाहिजे, श्रीमंत झाला पाहिजे. आणि श्रीमंती म्हणजे फक्त पैशाची श्रीमंती नाही, ती मनाची श्रीमंती आणि आपल्या माणसांच्या बरोबर त्या श्रीमंतीचा उपभोग घेतला पाहिजे हा खरं उद्देश आहे. आणि दुसरी गोष्ट की आज तागायत आपण बघत आलेलो आहे की मराठी माणूस हा नोकरी करतोय, कोणाकडे तरी चाकरी करतोय ह्या पद्धतीने. पण आपण उद्योजक झालं पाहिजे, मराठी माणसं उद्योजक झाली पाहिजे, आपली पुढची पिढी समृद्ध झाली पाहिजे. हा एकमेव ध्यास घेऊन भिडे सरांनी सॅटर्डे क्लबची स्थापना सुरू केली. आणि आज त्याला नाही म्हणलं तरी 25 वर्ष चालू आहे. 25 वर्ष या गोष्टीला झाली आणि साधारणपणे हजारो उद्योजक सॅटर्डे क्लब मध्ये काम करत आहेत, कार्यरत आहेत. नेटवर्किंगच्या माध्यमातून सगळीकडे आपला व्यवसाय वाढवत आहे. आणि तुम्हाला तर एव्हीप्रमाणे लक्षात आलं की इंदोर आणि गुजरात म्हणजे मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पण आता सॅटर्डे क्लब पोहोचलेला आहे. तर सॅटर्डे क्लब बद्दल थोडक्यात अजून अशी माहिती की आता साधारणपणे मध्ये सॅटर्डे क्लब मध्ये 110 चॅप्टर ऑल ओव्हर महाराष्ट्र, इंदोर आणि गुजरात या भागामध्ये 110 चॅप्टर म्हणजे काय तर एका चॅप्टर मध्ये 50 मेंबर ची संख्या असते आणि त्या 50 मेंबरची महिन्यातनं 2दा ते भेटतात आणि आपल्या व्यवसायाची देवाणघेवाण करतात. त्याच्यामध्ये कुठलेही कमिशन किंवा काही दिलं जात नाही. आपल्या मराठी माणसाला आपल्याकडचे कनेक्ट देऊन समृद्ध करणे, त्याला व्यवसाय देणे आणि त्याचा व्यवसाय वाढीसाठी सगळ्यांनी मदत करणे हा एकमेव उद्देश आहे. आणि ह्याच उद्देशावर आम्ही काम करत आहोत. त्याच्याप्रमाणे एक हा एनजीओ आहे, नो लॉस नो प्रॉफिट ही संस्था आहे. याच्यामध्ये कुठलेही प्रॉफिट कोणी घेतलं जात नाही. एनजीओ नंतर एक एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे. त्या एक्झिक्युटिव्ह कमिटी नंतर काउन्सिल ऑफ ऍडवायझर असते आणि काउन्सिल ऑफ ऍडवायझर नंतर सीएसटी टीम आणि बाकीची टीम असते. आणि ह्या बरोबरीनच जे एका क्षेत्रात काम करत असतील, समजा कॉन्ट्रॅक्टर असतील, आर्किटेक्ट असतील, तर त्यांच्यासाठी पॉवर ग्रुप तयार केलेले आहे आणि ते पॉवर ग्रुप त्यांच्या रेग्युलर मीटिंग होत असतात आणि त्यांच्या व्यवसायाची देवाणघेवाण होत असते. तर माझं बाकीच्याच तुम्हाला कसा कार्यक्रम कसा होणार आहे हे तर तुम्हाला सांगितलं जाईल. पण माझा आवाज असा आहे की तुमच्या माध्यमातून रत्नागिरी आणि कोकण रिजन मध्ये सॅटर्डे क्लब घराघरात पोहोचवा, जेणेकरून या तुमच्या माध्यमातून तुमच्या एका न्यूज मुळे एखादा मराठी माणूस उद्योजक व्हायला तयार होईल. आणि एक मराठी माणूस उद्योजक तयार झाल्यानंतर त्याच्यानंतरची पुढची पिढी उद्योजकतेच्या मानसिकतेमध्ये उद्योजकताची मानसिकता तयार होईल त्याच्यामध्ये. आणि ती मानसिकता आम्हाला घडवण्याचं काम, पुढचं काम आम्हाला करायचंय. तर आम्ही तुम्हाला आवाहन करतो की जास्तीत जास्त मराठी लोकांच्या पर्यंत हा सॅटर्डे क्लब पोहोचवा
जिथं कुठं हे करता येईल तिथं आमच्या सगळे प्रतिनिधी तुमच्या सोबत आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट तुम्हाला मिळतील आणि त्या माध्यमातून सॅटर्डे क्लब जास्तीत जास्त पोहोचला तर त्यामध्ये एखादा मराठी माणूस उभा राहिला तर आम्हाला त्याचा आनंद होईल, भिडे सरांना त्याचा आनंद होईल. थँक्यू. नमस्कार, मी गिरीश गोगले. जो बांधकाम क्षेत्राची वेबसाईट सेल आहे हा सॅटर्डे क्लब मध्ये मी फॉलो करतो. तर आपल्याला वेबसाईट ह्या संदर्भात थोडक्यात सांगतो. वेबसाईट हा बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेला गोष्ट आहे. B फॉर वेंडर, A फॉर आर्किटेक्ट, B फॉर बिल्डर, ID फॉर इंटिरियर डिझायनर, E फॉर इंजिनियर. हे बांधकामाच्या लागणाऱ्या सर्व जी संघटना आहे ती एकत्रपणे ह्या सॅटर्डे याच्यामध्ये समाविष्ट होते. तो वेबसाईट सेल आहे. तुम्हाला क्रीडाही माहिती असेल, बिल्डर असोसिएशन माहिती असेल, आर्किटेक्ट इंजिनियर असोसिएशन माहिती असेल, कॉन्ट्रॅक्टर संघटना माहिती असेल, ह्या वेगवेगळ्या संघटना झाल्या. पण ह्या संघटना काम करतात त्या पद्धतीने. पण ह्याच्यामध्ये आमच्यामध्ये अजून एक आहे की वेंडर म्हणजे सप्लाय करतात की लोक पण ह्यामध्ये समाविष्ट होतात. हा काम करत असताना जर सॅटर्डे क्लब 111 चॅप्टरमध्ये जसं पोहोचले त्याबद्दल वेगवेगळे फुटप्रिंट्स पण आहेत. म्हणजे गुजरात, इंदोर, बाकीच्या कोल्हापूर पासून ओव्हरऑल सगळ्या जिल्ह्यांमध्ये, सगळ्या राज्यांमध्ये आता पोहोचायचा आपण प्रयत्न करत आहोत. तर बांधकाम क्षेत्रामध्ये काय होणार आहे 26 आणि 27 ला तुम्हाला, तर कोकण रिजन मध्ये बाहेरच्या याच्यात म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली असेल, पुणे असतील, मुंबई, गुजरात, इंदोर ह्या वेगवेगळे बांधकाम क्षेत्रात काम करणारे बरीच लोक येणार आहेत. गोव्यावरून बरीच लोक येणार आहेत. साधारण 350 ते 400 मेंबर्स इथे राहायला असणार आहेत. रत्नागिरीमध्ये तो प्रोग्राम आहे नाट्यगृहामध्ये 26 आणि 27 तारखेला. ज्या लोकांना संधी पाहिजे किंवा त्यांना भेटू इच्छिता त्या लोकांना पण तुम्ही संपर्क करायचा. त्या दिवशी त्यांना एक फॉर्म दिला जाईल तो भरून घ्या. त्यांना ज्या लोकांना त्यापर्यंत पोहोचायचं आपण केअर करतात त्याच्याविषयी चेतन रायकर सर सारखे आमच्या मेंबर्स आहेत जे भारताच्या टॉप 5 मध्ये येतात. चास्कर सर जे मॅकवन मध्ये काम करतात ती सगळी मराठी लोक आहेत. ती बांधकाम क्षेत्रात एक नावाजलेली लोक आहेत. मंगेश आर्य सर जे एलजी मध्ये काम करतात. अशा लोकांना तुम्हाला डायरेक्टली भेटता येऊ शकेल, बोलता येऊ शकेल. सॅटर्डे क्लब मार्फत इंडोनेशियाचा जो प्रोजेक्ट आहे तिथे जे काही डेव्हलपर्स आहेत ते नोव्हेंबर मध्ये भारतात येत आहेत पुण्यामध्ये. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धर्तीवरती काम केलं जातं. हे काम करत असताना आपल्याला काय करतोय आम्ही, तर सगळ्यांना संघटितपणे एकत्र आणलं जातं, एकमेकांना रेफरन्सेस दिले जातात, बिझनेस हँडल केले जातात. तर ह्या आतापर्यंत या क्षेत्रामध्ये गेल्या 4 महिन्यात 1200 ते 1300 मेंबर्स आम्ही एकत्र आहोत. साधारणतः 150 करोड रुपयाच्या वरती आम्ही ऑन पेपर बिझनेस केलेला आहे. तो किती पडेल यापेक्षा जास्ती आहे. हे करत असताना कशा पद्धतीने केला जातो की तो जे काही स्ट्रक्चर आहे त्या पद्धतीने रेफरन्स दिले जातात, कनेक्ट करून दिले जातात, त्यामध्ये काम होतं. याच धर्तीवरती इथं 26 आणि 27 ला एक बिझनेस एक्सपोज आहे, प्रदर्शन आहे, ते लोकांना सर्वांसाठी उपलब्ध आहे. वेगवेगळ्या टेक्निकल टीम बघायला मिळणार आहेत. नवीन लोणासारखा ग्रुप आहे त्यांचा सॉल्व इश्यूज आहे. तर ह्या लोकांना पण तुम्हाला भेटता येऊ शकणार आहे. म्हणजे इंडस्ट्रीचा जो बदल आहे चालू असलेला आणि होणारा हा दोन्ही पण त्या दिवशी 2 दिवसात तुम्हाला समाविष्ट करून घेता येणार आहे. सो तुम्हाला लोकांना एकच आव्हान राहील की बांधकाम क्षेत्राच्या आणि इंजिनिअरिंग साध्यासाठी कोकण रिजन मध्ये तुम्ही मॅक्सिमम घरांपर्यंत हा ग्रोथ द्या. ज्याच्यामध्ये जो बदल घडत आहे तो समजून येईल. आणि आता इथे कोकण रिजनच्या कोकण रेल्वेज आहे, नवीन इन्फ्रा होत आहे, त्या सगळ्यांचे जे काही बदल आहेत, जे काही टेक्निक्स आहेत त्या पण त्यावरती बरेच सेशन्स आहेत. म्हणजे ह्या गोष्टीचा फायदा घ्या. मी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वजण त्या दिवशी पण उपस्थित राहा. त्या पद्धतीने जे काही चालू आहे हे तुम्हाला लक्षात पण येईल. धन्यवाद. चेअरपर्सन म्हणून मी पाटील आहे. पण अशी एक म्हणजे करून देतो मराठी उद्योजकांनी या प्लॅटफॉर्मवरती सहभागी होण्यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. आणि त्याच्यासाठी या 26 आणि 27 तारखेला आपले मराठीतले काही काही नावाजलेले उद्योजक जे आहेत त्यांचं मार्गदर्शन पण आपल्याला याचे संबोधन तेही आपल्याला या कार्यशाळेमध्ये करणार आहे, परिषदेत करणार आहे. 27 तारखेला नेटवर्किंग आहे. आपण याच्यामध्ये पर्यटन महोत्सवाचं पण एक त्याच्यामध्ये आपण हे करतो आहोत. आणि अनेक आपल्याला विविध प्रकारचे आजपर्यंत रत्नागिरीमध्ये न बघितलेले बांधकाम क्षेत्रामध्ये उत्पादन पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर त्या दृष्टीने